राज ठाकरेंच्या भूमिकेचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनामधून समर्थन करण्यात आलंय। निवडणूक निकालांबाबत राज यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यच आहेत असं आजच्या सामनामध्ये म्हटलंय। अजित पवारांचे 42 आमदार कसे हा जनतेचा मनातला प्रश्न राज ठाकरेंनाही पडलाय असं सामनामध्ये म्हटलंय। प्रश्नाच्या उत्तरासाठी राज यांनी भाजपातील मित्रांशी गुफ्तगू करावं असा एक खोचक सल्ला सुद्धा सामनातून दिला गेलाय। राज ठाकरेंना पडलेले प्रश्न महाभारतातील यक्ष प्रश्नासारखे आहेत। या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडून मिळणारं उत्तरही रंजक असेल असं आजच्या सामन्यात म्हटलंय। तर राज ठाकरे काय म्हणाले होते ते आपण बघूयात। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। काय झालं, कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय। राज ठाकरेंनी नेमका काय वक्तव्य केलं होतं आणि सामनामधून त्यांना काय सल्ला दिला गेलाय हे आपण बघितलं। पण सामनाच्या या भूमिकेसंदर्भात भाजपचे नेते सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण बघूया। माननीय राज साहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेर पासून सुरुवात करावी आणि संगमनेरच्या 7 किंवा 8 टर्म कालावधीमध्ये रायदार त्या हसताना चेहऱ्यापाठीमागे जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि मग त्यांना या परिवर्तनाचं उत्तर मिळेल। माझं आज मी स्वतःच माननीय राज साहेबांचा एक फार मोठा फॅन आहे, त्यांच्या विचारांचा किंबहुना त्यांच्या वक्तृत्वाचा। पण माझा आत्ताचा मुद्दा फक्त संगमनेर विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरातांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात मी निश्चित त्याचं समर्थन करू शकत नाही। याबाबत आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। रिद्धेश, सामनामध्ये जे काही राज ठाकरेंच्या या वक्तव्यासंदर्भात म्हटलं गेलंय एक प्रकारे खोचक टोलाच त्यांना दिला गेलाय असं म्हणावं लागेल। नक्कीच रीत्या आपण पाहिलं 2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा हा मुंबईमध्ये पार पडला। या मेळाव्यादरम्यान त्यांच्याकडून जे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जो दारुण पराभव झाला त्यांच्याकडून त्या संदर्भात कुठलीच जी अधिकृत भूमिका आहे ती मांडण्यात आली नव्हती आणि काल ते 2 दिवसापूर्वी जे भाषण झालं त्यामध्ये अनेक प्रश्न त्यांच्याकडून आहे जे उपस्थित करण्यात आले होते। महत्त्वाचा म्हणजे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की ज्या पक्षाचे 8 खासदार निवडून येतात त्यांचे फक्त 10 आमदार कसे काय निवडून, असा प्रश्न देखील त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता आणि असे अनेक मुद्दे अनेक प्रश्न त्यांच्याकडून जे उपस्थित करण्यात आले होते। आणि या सर्वांविषयावरती आता सामनामध्ये जो आहे की एक आग्रहलेख लिहून आला आहे आणि त्या संदर्भात जी राज ठाकरेंची जी भूमिका आहे त्यांना एकंदरीत तो कुठे ना कुठे तो पाठिंबा आहे तो देण्यात आला। त्यांचं मत देखील आहे ते सामनामधून आहे जे व्यक्त करण्यात आलं आहे की राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती योग्य भूमिका आहे। त्याचबरोबर जो आपण जर पाहिलं एकंदरीत जो महाविकास आघाडीकडून जो ईव्हीएम विरुद्ध जो एकंदरीत जो आंदोलन जो उठवण्यात आहे त्या संदर्भात देखील जी 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 माहिती आहे ती एकंदरीत ती त्या संपूर्ण आग्रहलेखमध्ये काय ती दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्याचबरोबर असं देखील त्या आग्रहलेखमध्ये सांगण्यात आलं आहे की जे प्रश्न राज ठाकरेंना उपस्थित झाले ते सर्व प्रश्नांसंदर्भात त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करावं, त्यांना ते सर्वचे प्रश्नाचे उत्तर आहे जे पडलेले प्रश्नाचे उत्तर आहेत नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देतील अशा एकंदरीत तो सल्ला आहे तो या आग्रहलेखामधून देण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्या सर्व जो एकंदरीत जो ज्या आग्रहलेखमध्ये लिहून आले त्या संदर्भात आता महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या नेत्यांकडून काय पुढील प्रतिक्रिया हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद रिद्धेश दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।